किती वेळ लावला तुम्ही? कधीच मी इथं उभी आहो मी. हा म्हणजे पिंकीने सांगितलं नाही का तुम्हाला की मी बोलावलं म्हणून? हो सांगितलं ना, पिंकीनंच पाठवलं मला इकडे. तो काय काम आहे, त्याच्यासाठी बोलावलं. काय काही नाही. बरं ठीक आहे, मी जातो. नाही तर अजून तुमची आई म्हणन का आले म्हणून, अजून म्हणून माच मागं लागन. अजून माझ्या बहिणीला माहित नाही मी इकडे आलो तर. अजून माझ्या बहिणीला जाऊन सांगन आणि तुम्ही अजून बोबाटा कराल. चाललो मी. थांबा तर मी काय सांगतो ना काय त्यासाठी बोलावलं तर. बरं सांगा मग, काय त्यासाठी बोलावलं? आता काय राहिलं काय अजून आता? हो मी त्या दिवशीपासूनच मला खूप चांगलं नाही लागून राहिलं, खूप अस्वस्थ लागून राहिलं. म्हणजे त्या दिवशी नाही का मी तुम्हाला थोबाडीत मारला, बस मी मारून दिला. पण ना एवढा पस्तावा होत होता मला तेव्हापासून, पण तुम्ही भेटलेही नाही तेव्हापासूनचे. ते काय, ते गोष्ट बोललो मी, काही हरकत नाही. माहीच गलती होती, माहीच चुकी होती. मी असं डायरेक्ट नाही म्हणायला पाहिजे होतं तुम्हाला. तर ठीक आहे ना, हो ते माणसाकडूनच चूक होती. बोललोय मी ते गोष्ट, एवढं पश्चाताप करून घेऊ नका. ते काय होत राहते, चालत राहते. बरं ठीक आहे, याच्यासाठी बोलावलं होतं, हे सांगासाठी पस्तावा होती म्हणून. तर काही पस्तावा करून घेऊ नका, काही नाही हो. गलती माहीत होती, मी मान्य केलो, माझी गलती होती म्हणून तुम्ही मारलं. तुमची काही गलती नाही याच्यात. मारलं तर मारलं, तुमचा काही इरादा नव्हता मला मारायचा. हा नाही तसं नाही, पण एकदम नाही मारायला पाहिजे होतं. मी म्हणायला पाहिजे होतं तुम्हाला शांततेनं नाही बा म्हणून. मी एकदम मारूनच दिलं. तर मी ना तेव्हापासून तुम्हाला शोधत आहे. पण तुम्ही मग मी घरी आले, तुम्हाला माफी मागतो म्हटलं तर पिंकी म्हणे मामा गावी गेले म्हणे. तर मग कधी येईन म्हटलं, तर म्हणे दिवाळी झाली म्हणे येईन म्हणे. तर आता दिवाळी झाली, किती टाइम झाला दिवाळी होऊन, 4-5 महिने, तर तुम्ही आलेच नाही अजून बी. तर किती मी रोज तुमची वाट पाहत होती. जेव्हा गावात आले ना तेव्हा तुम्हाला पाहत होती का आले काय माफी मागायची होती म्हणून. अरे काही गरज नाही कल्याणी. सॉरी म्हणू शकतो ना कल्याणी, काय म्हणू बा? अजून मारान बा मध्ये थोबाडी. नाही तुम्ही म्हणू शकता, कल्याणी म्हणू शकता. तसं काही नाही. मी आता नाही मारणार. मी चुकीच झाली त्या दिवशी, नाही मारायला पाहिजे होतं एवढं. तुम्ही माझ्यापेक्षा किती मोठे आहे, मी तुम्हाला मारून दिले एकदम. नाही मारायला पाहिजे होतं. तर प्लीज माफ करा मला, मी मारलं त्या दिवशी. माफ करायची गोष्टच नाही. तर मला वाईट वाटलंच नाही, मला बिलकुल वाईट नाही वाटलं. काही नाही, गलती माही होती म्हणून तुम्ही मला मारलं. त्याच्यात वाईट वाटण्याजोगतं काही नाही. माफी मागू नका. याचा अर्थ तुम्ही मला माफ नाही करणार? माफ गलतीवर माफी मागत असते. तुम्ही गलती केलीच नाही, गलती म्या केली, म्या तुम्हाला माफी मागायला पाहिजे, तुम्ही नाही. नाही, तुमच्या मनातल्या भावना तुम्ही माझ्यावर व्यक्त केल्या, पण मी एकदम मारायला नाही पाहिजे होतं ना तुम्हाला. गलती म्या केली म्हणून माफी मीच मागा आणि तुम्हाला माफ करा लागेल. नाही असं नाही. गलती म्या केली, माझी गलती होती, मी माफी मागतो. मला माफ करा तुम्ही, तुम्ही माफी मागू नका. नाही, मीच माफी मागतो तुम्हाला, मला माफ करा तुम्ही. नाही कल्याणी, हे बघा, गलती माही होती, गलती तुमची नव्हती म्हणून मी माफी मागतो, तुम्ही नाही. नाही हे बघा, गलती माही होती तुमची नाही, मी माफी मागतो, तुम्ही माफ करा. कल्याणी किती वेळपर्यंत बाहेरच राहायची ना? हा जा तुम्ही, मैया येते. मग अजून बोबाटा करते. मग मैया माहिती कशी येतो, माहित नाही मैया. जा तुम्ही पटकन आता. अरे हो रे बा, मा बहिणीला बी माहित नाही बा. गाडीच गरमी होऊन राहिली का हो तुले? एवढी रात होऊन गेली तरी इथंच उभी आहे. हा अंदर इथं चांगली हवा लागते, अंदर कायची गरमी होते का? खूपच गरमी होऊन राहिली तुले. काय खाऊन आली, तेल पिऊन आली का? आई येतोय, काय म्हणणं आहे आई? काय म्हणतो तो? करतो मी स्वयंपाक, करतो मी. झाली का तू दिवाबत्ती? कधीची झाली माही दिवाबत्ती? मी भातही मांडलं, वरणही मांडलं, तू इथंच आता उभी आहे आणि विचारून राहिली दिवाबत्ती झाली काय? चल आता भिजो पीठ आणि कर पोया. करतो नाही, चाल करतो मी आता पीठ भिजवतो आणि पोया बनवतो. तू बस, आई ते देतो तुला जेवायला. अशी तू तर काय करून राहिली? हा काही गलती केली वाणी? आणि इकडे आवाज येत होता का मला? काय कोणासंग बोलत होती? कोणी आलतं काय? कोणही नाही आता इथं. कोण आलतं? काही बी बोलतो. कोण नाही, मी एकटीच उभी आहे. गाणे म्हणून राहिली होती. चल आता जास्त विचारपूस नको करू. चल मी पोळ्या बनवतो. गाणे म्हणून राहिली होती? गाण्यात तर ताल नाही, सूर नव्हता. हे अशी कशी गाणे म्हणून राहिली होती? मला तर बोलल्यासारखा आवाज येत होता आणि म्हणते गाणे म्हणून राहिले. हे असे कोणते गाणे म्हणते हे? मी माफी मागायला बोलावलं त्याला. माफी मागतो बा म्हटलं, ते म्हणते माफ केलं. तर त्याच उलटे मला माफी मागून राहिले. ते म्हणते माही गलती, आणि गलती तर माहीत झाली लागन. तर त्यानं तर त्याच्या भावना व्यक्त केल्या माझ्यावर. पण मी मारायला नाही पाहिजे होतं ना त्याला. गलती माही झाली, ते म्हणते माही गलती झाली म्हणते. आता माफ केलं नाही केलं ते सांगितलं नाही त्यानं. आईनं आवाज दिला, हे तरी बरं झालं. आईले दिसले नाही, चालले गेले भरकन. नाही तर अजून थांबले असते तर आईले दिसलेच असते. अजून केला असता बोबाटा आईनं, कल्ला कल्लोड. हे पहा कल्लीचे बाबा, मी जे बोलतो ना ते खरंच बोलतो. माया कधी चुकीचं राहत नाही. मी सकाळीच म्हटलं होतं तुम्हाला का कल्लीच्या लग्नाचं पहा आता. तर तुम्ही काही एवढं लोड नाही घेतलं. पहिले शिक्षण होऊ दे, नोकरी लागू दे, तोपर्यंत हातातून चालली जाईन ना पोरगी. हा असे नाकावर निंबू पिळून पयन. काय बोलतो मम्मी तू? तुला तरी माहिती आहे का तू काय बोलतो? तू स्वतःच्या पोरीवर तुला विश्वास नाही काय?
एवढ्या वेळा पोरीनं विश्वास दिला तरी तो तिच्यावर शक करतो काय काय ते निंबू पिळून जाईन ते हा किती वेळा म्हटलं तिनं बाबा मी असं करणार नाही कधी तुमचं नाक कटवणार नाही कधी मी तुमच्या हाताबाहेर जाईन नाही असं म्हटलं आहे तिनं किती वेळा ते बी जाणते ना माईवाली माई मेहनत माई किती मेहनत आहे आणि किती माझा जीव आहे तिच्या शिक्षणावर तिच्यावर तिला माहित आहे ते असं कधीच करणार नाही हा लय एकुलत्या एक पोरीच्या जीव राहते बापावर ना बापाचे जीव पोरीवर राहते न तरी बी पोरी पैतेत ते 2 दिवसाचं राहते कधी प्रेम ते मोठं महत्वाचं लागते मग पोरीले मग ते बापाचा जन्म दिला जन्मापासून सांभाळलं आतापर्यंत ते काही नाही राहते शून्य होते ते समजून घ्या तुम्ही आताची गोष्ट आता संध्याकाळी हा आली ते 5 वाजता आली ते आली घरी ठीक आहे जेवली आणि मग संध्याकाळ झाली 6-6:30 वाजले घराच्या मागं जाऊन उभी काय पाहे काय माहित तिथून हा तिथं उभी म्हटलं काहून तिथं उभी आहे घरात ये ना म्हटलं गरमी लागते म्हणे हा गरमी लागते म्हणे पहा बरं याच्याहून विचार करा पोरीला गरमी लागायला लागली आता गरमी या घरामध्ये लहानपणाची राहिली तिला गरमी नाही लागली आता तिला गरमी लागते ते बाहेर उभी होती आणि किती वेळपर्यंत बाहेर उभी राहिली माहिती आहे रातच्या 8 वाजतोरी बाहेर उभी राहिली ते मी गेली डबल बोला आले तेव्हा ते घरात आली गरमी लागते म्हणे आणि काहीतरी बोलत होती आणि मग काय बोलत होती म्हटलं कोण आलतं तर कोण नाही म्हणे तुतर होत होती का खूप अशी करे आणि मग म्हणे गाणं म्हणून राहिली म्हणे आता तुम्हीच सांगा गाणं बोलल्यासारखं गाणं म्हणते काय मला गाणं म्हणणं बोलणं मला समजत नाही का मला ते मॅड समजून राहिली ते आणि तुम्ही बी बोलत असन फोनवर मैत्रिणी संग ते तिची मैत्रीण आहे ना साधना तिच्या संग बोलत असन फोन घरातच होता फोन नव्हता तिच्यापाशी ते एकटीच उभी होती तिथं आणि एकटीच बरोबर करत होती का कोण होतं काय माहित कोणी नव्हतं काही नव्हतं तू गैरसमज करून घेऊ नको काही नाही आपली पोरगी लय समजदार आहे कल्ली लय समजदार आहे ते जाणते ते सगळं जाणते ते लय समजदार आहे ते असं कधीच काही करणार नाही आता मी बोलतो थोडंसं अजून तिच्या संग कुठं आहे घरात आहे का आता काय करून राहिली आता मी बोलली चल म्हणलं पोया कर तर पोळ्या करायला गेली ते नाही तर येते आणि कोणत्या तालात राहते काय माहिती गेल्या 2-4 महिन्यापासून तिचे तालच नाही समजायला येऊन राहिले मध्ये कोणत्या तालात राहते काय माहिती घरी येते तर गिलास नाही उचलत आता पोरी बारीले काम तर करायच लागते चला पोरगा बरगाले बायको येते माय राहते बहीण राहते मग बायको येते करा नाही लागत पण पोरी बारीले तर करायच लागते किती बी नोकरी असल्या तरी आपलं ताट तर धुवाच लागते तर ते जरासं शिकवत होती तर ते नखरे करून राहिली आता बोला तिच्या संग जरासं काय आहे तर तू नको टेन्शन घेऊ एवढी हायपर नको मी बोलतो तिच्या संग बोलतो मी ते बरोबर समजते मला माझ्या गोष्टी समजून घेते मी बोलतो तिच्याशी आलाच नाही का तुझा भाऊ मी म्हणत होतो ना मी लोपर बोलते तुझ्या भाऊ लोपर बोलते येतो करते ना येतच नाही हा काय नाही मग येतो करते का त्याची गरज आहे का इथं का माझ्या आऊत पडून राहिलं त्याच्याशिवाय तुला फोन करून येतो बाईन येतच नाही लोपर आहे एक नंबरचा तुझा भाऊ किती बोलता हो तुम्ही एका तालामध्ये किती बोलता तुम्ही ऐकून तर घ्या दुसऱ्याचं मग बोला काय ऐकू काय म्हणते तू नाही आला मा भाऊ दुसरं काय आला त्यानं म्हटलं होतं ना येईल तर आला तो येणाऱ्या बाबूसाठी कपडे पाठवले मग येईन पिंकीसाठी कपडे घेऊन आला खाजभात घेऊन आला खाली हाताने नाही आला काही असं काय रे बापरे हा मग चांगली गोष्ट आहे आला तर कुठं आहे मग दिसून नाही राहिला मला घरात झोपला का जाऊन बाहेर गेला थोडासा कायसाठी गेला तर माहित नाही बाहेर पिंकी मी चहा मांडायला गेली तर बाहेर गेला पिंकी म्हणते मामा बाहेर गेले कायले गेले म्हटलं माहित नाही म्हणे आई म्हणे बाहेर गेला ना आता गावात हिंडायला लागला का तुझा भाऊ आता एवढी ओळखी पाळखी झाली का गावामध्ये आता पोरं तर येवाचेच आहे ना ट्रॅक्टरवर वरचे मग कोणासंग फिरायला गेला गावामध्ये हा गावात फिरू नका म्हणा नको म्हणा त्या भावाले आला घरी राह कामाला जाय म्हणा चुपचाप आपती आनंद फालतूच्या आता मला काय म्हणता हो तुम्ही कायची आपत आनंद मा भाऊ एवढा आपतकारी आहे का मा भाऊ एवढा गुंडा आहे का मा भाऊ आपत आनंद तो गेला असं जरा थंडी हवा खावाले बाहेरची घरात बसून राहील काय येईनच थंडी हवा खावाले काऊन तिथं भेटलीच नाही का गावामध्ये थंडी हवा काय भाऊजी काय कधी आले आलो बा आताच आलो बा झाला अर्धा घंटा तू कधी आला मी आलो ना भाऊजी मी 5-5:30 वाजता आलो असं काय चांगलं आहे ठीक आहे आता कधी जाणार आहे का आता 2-3 दिवसांना अजून जाणार आहे का काय तर आता नको जाऊ आता काम पाय आता बरोबर नाही भाऊजी आता नाही जात आता सणवारही नाही आहे आता आखाडी शिवाय आणि रक्षाबंधन शिवाय कोणते सणच नाही आता नाही जात आता राहिलो आता इथंच आता चल ठीक आहे बरं कुठं गेलता रे संदीप सांगितलंही नाही मला चहा मान म्हटलं मी चहा मांडायला गेली तिकडे चहा झाला म्हटलं न तो इकडे येऊन पाहतो तर पिंकी म्हणते मामा बाहेर गेले म्हणते हा सांगून नाही गेले म्हणते कुठं गेलता तो ते काही नाही बाई कुठं नाही तर थोडंच जाते थंडी हवा खावायला गेलो होतो बाकी काही नाही झालं काय चहा दे मग आता भाऊजी बी आले आता संगमंगच घेतो आता भाऊजी मी तर कमून राहिला संदीप काही लपवल्यावानी काही लपून राहिला का कुठं गेला होता सांग खरं काही नाही भाऊजी काही नाही काय लपून मी भाऊजी काय हाय मापाशी लपवलंय काही नाही जे आहे ते तुमच्या समोरच आहे थंडी हवाच खावायला गेलो होतो मी बाई अन्न चहा चला भाऊजी बसू तिकडे सोप्यावर बाई कल्याणी आता किती दिवस राहिले मग आता कोर्सचे आता जास्त दिवस नाही बाबा ह्या महिना पुरा बस मग मे महिन्यात मग सुट्ट्याच लागून जाते आणि जून महिन्यात रिझल्ट लागून जाते असं बरं मग नोकरी बाई नोकरी मग त्याच्या इकडूनच लागून जाईन का मग हा बाबा
त्याच्या इकूनच एका सरकारी दवाखान्यामध्ये लागून जाईल नोकरी. तर मग मी नोकरी करून घेईन का बाबा? मग तर सुट्ट्या लागल्याबरोबर का रिझल्ट आल्यावर पाहिजे? नाही बाई, सुट्ट्या लागल्याबरोबर नोकरी नको करू, जरासा आराम करून घेतो घरी आणि रिझल्ट आल्यावर मग अप्लाय करतो. करावं तर चांगलीच करावं. अशी छोटी मोठी फालतू नोकरी करून काय करशील? त्याच्या इकून ते लावून देतील तर चांगली पोस्टवर लावून देईन. बरोबर समजली का नाही? हो बाबा, मी तोच विचार करत होती का 1 महिना आराम करून घेतो, मग चांगली नोकरी पकडून घेईन. मग तर मी तोच विचार करत होती. बरोबर आहे, चांगला विचार करत होती बाई. आणि हे पाय बाई कल्याणी, मी तुला 10 वेळा सांगलो, अजूनही सांगतो, आता चांगली नोकरी लागली म्हणजे मस्त एखादं वर्ष गेलं, 1-2 वर्ष गेलं तर मग चांगलं स्थळ पाहून मस्त बराबरीचं तुला लग्न करून टाकू बाई. काय बाबा तुम्ही लग्नाची गोष्ट करता? आतापासून नाही मला लग्न करायचं आहे. हो, काही लग्न करून काय कोणाचं भलं झालं काय? मी नाही करत. मी आता तुम्ही एवढे साल मेहनत केली, मला पैसा दिला, मी नोकरी करून तुम्हाला पैसा नाही देईन का? ते मग लग्न करून द्या तुम्ही, मग ते लोक तुम्हाला देऊ देईन काय? काय नाही देतो असे म्हणतील मग. नाही बाई, तसं नाही आहे. मला तुझे पैसे नाही पाहिजे. मग ते पैसे तू नोकरी लागन, मग ते नोकरीचे पैसे पगार भेटून त्याच्यासाठी मी तुला शिकवलं का? मग मी तुझ्या जीवनासाठी तुला शिकवलं, तुझ्या भविष्यासाठी. तुझं भविष्य सुधारलं पाहिजे, तू सुखात राहिली पाहिजे, बस हेच मला पाहिजे. मला तुझा पगार नाही पाहिजे. मग तरी पण बाबा आताच नाही, थांबा 2-3 वर्ष. ठीक आहे बाई, तुझ्या मतानं. मग जबरदस्ती नाही करत बाई मी तुला, कायची जबरदस्ती नाही करा. नोकरी बी करायची असन, तू इच्छा असन तरीच कर, नाही तर जबरदस्ती नाही माईवाली. आता झालं ना कोर्स पुरा झाला ना, कधी बी समोर चालून जीवनात काम पडल्यावर तुला नोकरी करणं आहेच. आता तुला नोकरी नाही करणं असन तर मस्त घरी आराम कर. नाही बाबा, मग एवढा कोर्स करून काय फायदा? नोकरी नाही करन तर मी नोकरी. हो, तुझ्या मतानं. मग आणि हे पाय बाई कल्याणी, मी तुला लय जाऊ सांगलो, आपलं व्यवस्थित राहायचं. नोकरीवर बी गेलं तर कोणी पोराबारा संघ बोलायचं नाही, जास्त मैत्रिणी संघ बी बोलायचं नाही, आणि कोणा जवळ फोनवर बोलायचं नाही. आणि ते फेसबुक ते काही त्याच्यावर काही चालवायचं नाही, त्याच्यावर काही फोटो काही टाकायचं नाही, काही व्हिडिओ काही करायचं नाही. आपलं नोकरी करायची आणि आपलं चुपचाप राहायचं, घरी येवायचं. बाबा ते प्रकरण नाही झालं तर काय? ते तेव्हापासून मी फेसबुक पाहत बी नाही. मा मोबाईल मध्ये पाहून घ्या तुम्ही. मा मोबाईल मध्ये फेसबुक बी मी डाउनलोड नाही केला आणि ते इंस्टाग्राम बी नाही केलं. फक्त व्हॉट्सअप आहे मा मोबाईल मध्ये, ते बी सर काही नोटीस पाठवते त्याच्यासाठी. नाही तर मी असं चालवतच नाही. मी आता तेव्हापासून मला आता भेवच लागते. काय तुम्ही काय पाहता मग इकडे? काय म्हणतो अशी म्हणते कल्याणी. मग आता काय म्हणणं आहे तुझं? ठीक आहे ना, तर तिच्या मनानं. माय काय म्हणणं राहीन बापा? मी काय जबरदस्ती करतो का तिने? तिच्या मनानं पण चांगली राहिली पाहिजे बापा. हा कल्याणी, चांगली राह. हा, नाही तर गाणे म्हणता उडून जाशील. तसं नाही झालं पाहिजे बापा. आई काही बी बोलतो का? तुम्हाला तर पंख फुटले का मी उडन? काही उशीर नाही लागत पंख फुटाले. हा, तसंही म्हणते पापाची परी. हा, पापाच्या परीले कधी बी पंख फुटू शकते आणि कधी बी उडू शकते. समजली? म्हणून का नाही आपलं चुपचाप राह आता. हा, मी चुपचाप नाही तर का मी बोंबलून राहिली काय? नाही, बोंबलुंगी नाही राहायची म्हणा, चुपचापच आहे. धनश्री, आणू काय काही त्यासाठी? काही खावायची इच्छा आहे का? नाही, काही खावायची इच्छा तर नाही आहे. राहू द्या ना, काही नको. आणतच असाल तर मग समोसे घेऊन ये जा. समोसे ना जलेबी असं वाटते खावंसं. एवढा विचार करून सांगता? अहो बिनधास्त सांगत जाय मले. हा, कोण आहे दुसरं इथं तुझे डिमांड पुरे करणार? एक धनंजय आहे, एक मी आहे, आणि त्याला आठवण राहते का नाही राहत? हा, आता बिनधास्त मला सांगत जाय. काही बी खावायचं असलं तर आई हे आण जा, ते आण जा, मला खावायचं आहे, मी आणन. अशी हे मन उली नको करू ना, संकोच नको करू. काही म्हणन काय माई सासू, काही म्हणन काय, मी खाईन तर. हा, बिलकुल नाही संकोच करायचा. बिंदास सांगायचं मला, मी बिंदास आणून देईन ना, खाय. मला सासू नको समजू, तर आई समज. मला तू आईले लहानपणी कशी खाऊ सांगत होती, हा तशी मला खाऊ सांगत जा. मग माय ना तू सांगन मला खाऊ. आता तू सांग आणि त्याला दे. हो आई, ठीक आहे. आता मी तुम्हाला निसंकोचपणे सांगत जाईन, काही असलं तर, काही खावायचं वाटलं तर. बरं ठीक आहे. मग आज आता समोसे आणि जिलेबी आणू काय? बरं, ते बाहेरचं सल्ल्या तेलामधला. हा हो धनश्री, ते बाहेरचं कसं किती जुनं तेल राहते. 4-5 दिवस एकाच तेलामध्ये तळते, रात्री तळून ठेवते, अर्धे कच्चे अर्धे कच्चे तळून ठेवते ना. देवाच्या वेळेस मग गरम तळले म्हणते. मग देवाच्या वेळेस तेच तळलेले तळून देते आपल्याला. हा, त्याच्यापेक्षा घरीच बनवणं मस्त. हा, सगळं माल मटेरियल तर आहे घरी. बनवून घे मस्त समोसे घरी. मी हाच अजून तुला मदत करायला. हा, मस्त जेवण खाऊन करून दुपारी आराम कर आणि 4 वाजतापासून फिरून जाऊ, तर बनून जाते 6 वाजतवरी दोघ्या आजी नात्या. हा धनश्री, बरोबर आहे मायचं. ते बाहेरच राहते, धूळ मिट्टी बसते. घरीच बनवणं मग असं करणं. दोघे आहे ना तुम्ही, दोघे जणी बनवून घ्या घरी. मग जिलेबी आई, जिलेबी घरी बनवू का? हो बनव ना. येत नाही का तुला जिलेबी बनवता? येते आई, थोडी येते मला. तर मग पाहा लागन अजून व्हिडिओ घे, तर मग परफेक्ट बनवून.
हो ना, पाहून घेतो ना. आता इंटरनेटचा जमाना आहे बाबा. आता काही बी नसलं येत आपल्याला तर पाहून घ्या, व्हिडिओ मध्ये समजून जाते, आयडिया येऊन जाते. बनवून घेजो मग समोसे आणि जिलेबी. थोडेसे जास्त जुस्त बनवून घेजो. तिकडे रमाले मामीला देऊन देऊ मग. हा, म्हणू घे आहे ना. हो आई, ठीक आहे मग. बनवून घेईन आम्ही, घरीच बनवून घेईन. काही बी खावायचं असं वाटलं ना धनश्री तर म्हणून देत जाय, आई हे खावायचं आहे आज, तर मी माल मटेरियल घेऊन येत जाईल आणि घरीच बनवून घेत जाऊन खाऊन घेत जाय मस्त. हा हो आई, ठीक आहे. बरं माय, चालली मग ठेल्यावर. हो जाय. आणि आता तो सिलेंडर सांभाळून वापरत जाय बरोबर, एकदम धो 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 नको लावत जा. आणि हवा येते इकून तिकून तर खड्डे खुड्डे काहीतरी लाकडं नाही पाट्या असे गोल गोल लावून देवा, हवा अडकून ठेवा, नाही तर हवेनं तिकडे पळते ना उशीर लागते, मग पक्काले शिजाले मग वाया जाते गॅस. हो पाहतो नाही तसं पाहतो ना, आता हवा नाही लागली पाहिजे याच्यासाठी लावतो ना काही इकून तिकून, बरोबर करतो मी. चल चालतो काय तर गाडीवर, तिथं खोलीवरच चालली तू आवाल्या. चल सोडून देतो गाडीवर, आता काही वर उभी राहायची नाही इथं. नाही मोठी आहे मी, जातो ना मी. काही बी येईन ना आता, काही बी बस येईन प्रायव्हेट, नाही तर ऑटो गिटो येईन तर मी चालली जातो ना. तुम्ही जा ना, तुम्ही काय त्रास घेता. मी चालली जातो. त्याच्यात कायचा त्रास हो, आता तिघं जात नाही का एका गाडीवर, आम्ही दोघीच तर आहोत. आता तू चाल टाइम टाकून बस जो, तू आता ड्रेसच आहे ना, मावतं ना बारीक शीट आहे. चल सोडून देतो. आता इथं काय उभी राहायचं, काही वर उभी राहायची नाही एकटी. तुला मायला समजत नाही का, तुला मायला सोडून नाही देवाले पाहिजे होतं का तुले. पोरी बारीला येतं एकटं उभं बरं वाटते काय. आज दुनिया कशी खराब आहे माहिती आहे तुला, तर मायला तर माहितच नाही, तुला तर माहितच राहिलं पाहिजे. हा कल्याणी, शिकून राहिली ना तू. आता पाहतो ना बातम्या घेत ना, कशा कशा बातम्या येतात. म्हणे सोडून देतो म्हणे. मीच म्हटलं मायाईले राहू दे म्हटलं, जाणं होते ना दिवसानं काय होते मोठे, जातो मी. नाही चल चल सोडून देतो तुले. इथं उभी नको राहू फालतूची इथं. जवान जवान पोरगी इथं सडकावर. ट्रक येते मोठे मोठे, छत्र जायते का त्या ट्रकातले माणसं. चल चल गाडीवर बस, सोडून देतो तुले. बरोबर बोलते इंदिराबाई कल्याणी, जिद नको करू, इथं उभी राहू नको. इथं दुपारचा टाइम आहे, इथं एकटी उभी राहू नको. चाल बरं ठीक आहे. अरे गेले काय, म्हटलं कालचं बाकी होतं थोडंसं बोलणं, तर बोलत होतो. आता पाहायला पण संध्याकाळी यावं तेवढेच. कल्याणी, मी सकाळी वाट पाहिलो, अशी इच्छा होती का बा तुमच्या संग भेट होईल. कालचं बोलणं अधुरं राहिलं ना, अपूर्ण राहिलं ना, त्याच्यासाठी. पण तुम्ही भेटल्याच नाही सकाळी. हो मी तुम्हाला काय म्हणू, एवढं तर सांगा मला पहिले. तुमच्या मतानं काही म्हणा, संदीप म्हणा. नाही तुम्ही माझ्यापेक्षा किती मोठे आहे, तर तुमचं नाव घेणं परवडन काय मला. पिंकीचे मामाच म्हणतो. चालन तसं म्हणा, पिंकीचे मामा चालन. तर पिंकीचे मामा, माई बी इच्छा होती तुमच्या संग बोलायची. मलाही असं वाटलं की तुम्ही बस स्टँडवर यान बा सकाळी जावाच्या वेळेस, तर मी बी पटपट आली बस स्टँडवर. तुमची वाट पाहत होती, तर ते इंदिरा मोठी आई आल्या. चाल म्हणते गाडीवर, इथं एकटी उभी राहतं काय म्हणे, तर त्याच्या गाडीवर मी येऊन गेली. राहिलंच मग बोलणं. पण तुम्हाला कसं माहित का मी संध्याकाळी बी इथूनच जातो म्हणून, ह्याच वेळेवर जातो म्हणून. काऊन आपण 2-3 वेळा इथंच नाही भेटलो काय, मला माहित तर होतं का तुम्ही संध्याकाळी इथूनच जाण म्हणून बरोबर आलीच मी भेटाले. आता बोला, आता काय बोलायचं आहे. मी म्हणत होती तुम्हाला माहित दिवशी चुकी झाली, तर खरंच मला माफ करा. लय माही गलती झाली, मी नाही मारायला पाहिजे होतं तुम्हाला. मला माफ केलं ना तुम्ही, मला सांगा तुम्ही माफ केलं म्हणून, तर माझी वाले शांती भेटत. नाही तर असं वाटत मला की तुम्ही मला माफच नाही केलं, तुम्ही रागच करता तुम्ही. पाहून घ्या कल्याणी, मी तुम्हाला सकाळी काल म्हटलोच ना, तर माझी गलती झाली. मीच नाही असं बोलायला पाहिजे होतं डायरेक्ट. तुमची गलती नाही झाली, माझी गलती झाली. कोणती तुमच्या जागी कोणती पोरगी असती ना, हेच करत होती. नाही तसं नाही काही, माझी गलती झाली, तुम्ही मला माफ करा. नाही तुम्ही माफ करा मला, बरोबर आहे तुमचं. मी माझ्या भावना व्यक्त केलो तुमच्या समोर, पण तुमचं एक बरोबरच होतं ना. कोणती इज्जतदार पोरगी असं दुसऱ्याचं एकदम ऐकल्यावर मारणच. तुमचंही बरोबर होतं. एका अर्थानं मी बरोबर होतो आणि तुम्ही बरोबर होत्या. चुकलं कोणाचंच नाही. तर तुम्ही बी गलती माफी मागू नका. तुमची गलती नाही झाली, तुम्ही बी माफी मागू नका कल्याणी. आणि मी नाही मागत. एका अर्थानं मला तर मागतली पाहिजे. मी नाही बोलायला, भावना मी मनातच ठेवायला पाहिजे होत्या, पण मी बोललो, ते माझी गलती झाली. मी बोललो तेव्हा तुम्ही मारलं, असं आपण येऊन मारलं काय मध्ये जाणून बुजून. तर मग कसं तुम्ही गिल्टी फील करून राहिल्या. नाही ते ठीक आहे म्हणा, मी जाणून बुजून तर नाही मारला, एकदम मारून दिलं मी तुम्हाला. मलाच नाही समजलं कसं मारलं. मग मी खोलीवर गेली ना, तर मग ते साधनाला सांगितलं कसं असं झालं बटे म्हटलं. तर ते बोलायला लागली मला का तू का पागल काय हो म्हणे, कायले मारलं म्हणे त्याने तर फक्त तुला सांगितलं म्हणे का जबरदस्ती केली काय म्हणे त्याने तुले, तर तू झापड मारली म्हणे. जबरदस्ती केली असती तर ठीक आहे बा, तर म्हणून म्हणतो माझं चुकलं, माफ करा मला. हा नाही कल्याणी, गावला येऊन राहिली काय गो? सकाळीच तर नाही म्हणत होती मी आता येत नाही, मोठी आई म्हणत होती. आणि हा कोण पोरगा आहे? अरे संदीप, तू काय आला? मी कालच आलो बाई, मी कालच आलो. बापरे, तू दिवाळीला गेला होता नाही तेव्हाच आता आला काय? आता तू बी मामा बनणार आहे ना दुसऱ्यांदा, माहित झालं? चांगलं पार्वतीला. हो बाई, सांगितलं ना, आईनं पाठवले ना बाळासाठी कपडे घेऊन आलो. बरं गावला येऊन राहिला का आता? हो बाई, आता गावला येऊन राहिलो आता. आणि तू कल्याणी, तू तर सकाळीच म्हणत होती नाही मोठी
सुट्ट्या लागन तवाची ना आता नाही येत मी आता. बरं मोठे मी चालले खोलीवर. हा जा आता अशी हिंडत नको जात जाऊ खोलीवरून. काय आलती इकडे? हा खोलीवर आली खोलीवरच राहावं आपलं कॉलेजात जावं खोलीवर राहा. इकडे काय आलती बस स्टँडवर? काही नाही मोठे काम होतं मला मग. अरे तू तू मैत्रीण त्याने आली काय? ते नव्हतं का काम? तुला एकटीच होती एकटी चालती का? मग एकटी डुकटी हिंडत नको जाऊ ना. नाही मोठे ते शांते आता म्हशीले काय आपलं ढेप गिप आणजोन जराशे. आता किती पैसा जमा करतं? हा म्हशीले चालत जाईन जरासं. हा ढेपचं पाहिजे जरासं देजो पैसे घेऊन येईन उद्या. आता दूध कमी देऊन राहिली ते सारी अंगावरून बी उतरली. हो मी तोच विचार करत होती. सकाळी कमीच धुयलं तुम्ही. मला वाटलं का तुम्ही जाणून बुजून कमी धुयलं बा. जाणून बुजून नाही दूधच नाही मग पुरं मीच दोन घेऊ काढून घेऊ मग ते वगैरे काय पिन म्हणून मी थोडंसं दोयलो आज. तर आता दूध कमी पडून राहिलं आता म्हशीले दूध कमी होऊन राहिलं. आता ढेप गिप चालायला लागते आता. तर त्याचं बरं पैसे उद्या घेऊन येईन. हो ठीक आहे घेऊन ये जाऊ द्या. शांता इकडे आहे काय? हो मी तिकडे पाहायला गेलते तुले. काय करून राहिले बाबा दोघे जण? हा काय काही महत्वाच्या गोष्टी सुरू आहे का? मग मी बाद मध्ये येतो. मी करून घ्या गोष्टी. तिकडे सून राहायचे तर होत नसून गोष्टी. नाही हो इंदिरा काही महत्वाच्या गोष्टी नाही. थांब ना बोल ना. आली का ठेल्यावरून? हो आली ठेल्यावरून. पण येता येता मला एक दृश्य दिसलं बा शांता. मी डायरेक्ट नाही गेली कोणाला सांगले नाही. तुझ्यापाशी आली बा. तुला सांगा म्हटलं पहिले. दृश्य म्हणजे काय दिसलं तुले नेमकं? हे कल्याणी आपली मुन्नीची पोरगी आणि पार्वतीचा भाऊ दोघे जण बोलत होते गोष्टी करत होते. आणि मी गेले तर चुपचाप होऊन गेले. आता यायले काय गरज गोष्टी करायची? हा एक दिवस ते गंगा म्हणे का नाही ते पाठीबा मला दिसले ते बरोबरच होतं. सटकून गेले पटकनच पट. मी आता डायरेक्ट गेले ना पकडून घेतला त्याला. आणि सकाळी बी पोट्टी उभी होती तिथं. मी चाल करत चालले नाही त्याची वाट पाहत होती वाटते. तर मला तर वाटते कल्याणी मुन्नीची पोरगी आणि पार्वतीचा भाऊ याच्यात काही ना काही आहे व. हा नाही व काय राहील मग आता तो पार्वतीचा भाऊ किती मोठा ते पोट्टी केवढूशी अशाच गोष्टी करत असतील. नाही अशाच गोष्टी नाही. पोट्टी खोलीवरून आणतील ना तिथं त्याच्या संग बोलायला. मग तिथून खोलीवरून येऊन बोलायची काय गरज? हा अशाच गोष्टी नाही त्याच्या काहीतरी आहे. आता काय करतं मग पाहाव आणि चुपचाप राहा इंदिरा. कोणाला काही नाही बोला. त्याला म्हणाले जाशील तर आपल्यावरच गागावतेत मग त्या. ते मुन्नी म्हणून मा पोरीची बदनामी करता काय म्हणून. आणि ते पार्वती म्हणून मा भावाले काय काहीच बोलता काय म्हणून असं होईल. नाही पण हे असं बरोबर नाही ना. हा चांगलं नाही वाटत. आज मला दिसले समोर चालून अजून कोणाला दिसा जाणून बुजून त्याची बोंबाबोंब होईल सगळी. हा त्याच्यापेक्षा आपण व्यवस्थित समजावून सांगू पार्वतीले बी आणि त्या मुन्नीले बी समजावून सांगू तर समजून जातील तर समजून जातील. हा बोबाटा व्हायच्या पहिले नाही तर पसंत असं दोघाले द्या मला लग्न लावून जा तिकडे. हो ते गोष्ट आहे बरोबर. मग माहित होईल सारायले तर बदनामी होईल सगळी बोंबाबोंब होईल पुऱ्या गावामध्ये आजूबाजू खेड्यापाड्यामध्ये. तर चाल मग कोणापाशी चालतं पहिले मुन्नीलेच सांगू पोरीले सांभाळ म्हणून आहे. नाही तर गावात घेऊन ये म्हणा घरी ठेव म्हणा. हो बरोबर आहे. तिथं आता बोलायला आली तिथं समोर चालून अजून समोर कुठं जाईन काय करण काय भरोसा ते पोट्टीचा. आणि पार्वतीचा भाऊ विचारायचा तसाच आहे. चाल बरं मग पार्वतीला बी म्हणू कोणाची लेख भर राहते आपली तशी दुसऱ्याची. हा असं नसते ना आपली तशी दुसऱ्याची समजा. आता ह्याच जागी गंगा राहिली असती ना साऱ्या गावात पेरलं असतं ना का ते दोघं मला दिसले पण मी नाही. मी चुपचाप त्यापाशी आले आणि त्याला चुपचाप कानचुनी करून सांगून देऊ त्याला समजून सांगू. हा बरं चाल बरं मग काय म्हणते तर माहित नाही आता. चाल समजावून पाहू जरासं समजतील तर ठीक. चला आता आम्ही पहिले मुन्नीजवळ जातो. उद्या व्हिडिओ येईन आता उद्या पुढचा. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा शेअर बी करा.